लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शहीद पोलीस जवानांना बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना। सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती। बातमी लातूर येथून दिनांक 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिनानिमित्त लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालयाच्या आवारातील शहीद स्मारक येथे वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली। 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत देशभरातील 191 पोलीस अधिकारी आणि अंमलदार शौर्याने शहीद झाले। त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून 3 बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी शहीद पोलीस जवानांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले आणि देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण तसेच जिल्ह्यातील सर्व ठाण्यांचे अधिकारी, निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते। 21 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो। शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा प्रत्येक नागरिकाच्या मनात सदैव प्रज्वलित राहावी हा या दिनाचा उद्देश आहे। आज आपण पोलीस स्मृती दिन या ठिकाणी निमित्तानं आपण इथं एकत्रित आलेलो आहोत। या कार्यक्रमाला ज्यांनी आयोजन केलं ते पोलीस अधीक्षक माझे मित्र अमोलजी तांबे साहेब लातूर, मंगेशजी चव्हाण साहेब उप पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मित्र, उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, उपस्थित अधिकारी, कर्मचारी वृंद, पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्व नागरिक हो, आज आपण सर्वजण अत्यंत भावनिक आणि अभिमानाने भरवलेल्या क्षणी इथे एकत्र आलो आहोत। पोलीस स्मृती दिन हा साजरा करण्यासाठी। पोलीस म्हटलं तर लोकांसमोर उभा राहत होतो। खाकी वर्दीतला चेहरा, ऊन, पाऊस, वारा हे कधी न पाहता 24 तास अखंड जनतेच्या सेवेत राहून ते आपले कर्तव्य बजावत असतात। त्यांचे कार्य तत्परतेला माझा सलाम आहे। केवळ एक औपचारिकता नाही तर हा दिवस आहे त्या सर्व शूर पोलीस जवानांच्या स्मृतीचा, ज्यांनी आपल्या कर्तव्याच्या रक्षणासाठी, जनतेच्या सुरक्षेसाठी आणि देशाच्या स्वाभिमानासाठी आपले प्राण अर्पण केले। दररोज प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपले आयुष्य जोखमीवर ठेवून समाजाच्या सेवेत कार्यरत असतो। कधी दहशतवादी झुंज देत, कधी निसर्गाच्या आपत्तीमध्ये जीव धोक्यात घालून लोकांना वाचवतात, कधी गुन्हेगारांना पकडण्यासाठी दिवस रात्र एक करत, हे सर्व करताना त्याचं एक ध्येय असतं, जनतेचा विश्वास जपणं आणि देशाची। आजच्या या दिवशी आपण त्या सर्व शूरवीरांना कृतज्ञतेने नमन करतो, ज्यांनी कर्तव्य बजावताना आपले प्राण गमावले, पण देशाच्या सुरक्षेच्या व समाजातील शांततेचा दीप कधी विझू दिला नाही। त्यांचा त्याग, त्यांची शौर्यकथा आणि त्यांचं कर्तव्यनिष्ठ आयुष्य हे आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे। त्यांच्या कुटुंबियांना देखील आपण आज आदरपूर्वक सलाम करतो, कारण त्यांच्या मागे उभं राहणं हे म्हणजेच एक देशाची देशसेवा आहे। आज या स्मृती दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया, आपल्या प्रत्येक कृतीतून
आपल्या कामातून आणि आपल्या वर्तनातून या शूर पोलीस दलांचा सन्मान राखूया। या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल लातूरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करतो। देशाच्या सेवेत कर्तव्याच्या मार्गावर आपल्या शूर जवानांना आठवणींना विनम्र अभिवादन देतो। महाराष्ट्रातील पोलीस हे त्यांच्या कर्तव्यातून जगाला ओळख करून दिलेली आहे, त्या कर्तृत्वाला सलाम करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.